आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत, खबरबात महाराष्ट्राची। त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवरील हल्ल्यामुळे खडबड, नांदगाव तालुक्यात संतापाची लाट। नाशिक जिल्ह्यातील पत्रकारांच्या सुरक्षिततेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे। त्र्यंबकेश्वर येथे गेलेल्या काही पत्रकारांवर काही समाजकंटकांनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना उघडकीस आली। या घटनेमुळे नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील सर्व पत्रकार, प्रेस, फोटोग्राफर, नांदगाव वर्गात भीतीचं वातावरण पसरलं असून संतापाची लाट उसळली आहे। दरम्यान पत्रकारांच्या व नांदगाव प्रेस फोटोग्राफर यांच्या वतीने नांदगाव मनमाड येथे तर मनमाड पोलीस विभागाचे पोलीस उपअधीक्षक बाजीराव सोनावणे आणि नांदगाव येथे पोलीस निरीक्षक भदाणे यांना नांदगाव पत्रकारांच्या वतीने निवेदन देण्यात आले। पत्रकार संघटनांनी एकत्र येत पोलीस प्रशासनाकडे धडक देत तातडीने हल्लेखोरांना अटक करून कठोर शिक्षा करण्याची मागणी केली। पत्रकारांवर हल्ले थांबले नाहीत तर मोठं आंदोलन उभारलं जाईल असा इशारा देण्यात आला। विशेष म्हणजे हा हल्ला एका महत्त्वाच्या धार्मिक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर झाल्याने नागरिकांमध्ये संभ्रम आणि भीतीचे वातावरण आहे। पत्रकारांवर होत असलेले वारंवार हल्ले लोकशाहीवरील आघात असल्याचं मत अनेकांनी व्यक्त केलं। 2019 मध्येही अशाच प्रकारची घटना घडली होती, मात्र त्यानंतर योग्य कारवाई न झाल्याने पुन्हा एकदा अशी हिंसक घटना घडली। स्थानिक पत्रकारांचे मत, पत्रकार म्हणजे समाजाचं आरशासारखं प्रतिबिंब। जर पत्रकारच सुरक्षित नाही तर लोकशाही कशी सुरक्षित राहणार? प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहून गुन्हेगारांना लोखंडी सलाखार टाकावं अशी प्रतिक्रिया समस्त पत्रकारांनी दिली। सध्या नांदगाव तालुक्यातील पत्रकार आक्रमक मूडमध्ये असून दोषींना अटक न झाल्यास उग्र आंदोलनाची चेतावणी देण्यात आली। नांदगाव तालुक्यातील पत्रकारांनी नांदगाव येथील पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे यांना निवेदन देऊन आपल्या भावना व्यक्त केल्या। या प्रसंगी नांदगाव मनमाड शहरातील, नांदगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील बहुसंख्य पत्रकार यावेळी उपस्थित होते। बागलाण वृत्तांतासाठी विभागीय संपादक मारुती जगधने।